तर नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहे मलेशियाच्या नॅशनल स्क्वेअरवर. तर 31 ऑगस्ट 1957 साली यांना स्वातंत्र्य मिळालं होतं ब्रिटिशकडून. त्याच्या अगोदर ब्रिटिशर्स आणि ऑस्ट्रेलियन्स इकडेच क्रिकेट खेळायचे असं म्हणतात. आणि ऑस्ट्रेलियन्सने यांना एक क्लॉक टॉवरसुद्धा गिफ्ट केलं आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता जरी येत असेल तर. त्याचं रिनोव्हेशन चालू आहे सध्या, पण थोड्याच दिवसात हे रिपेअर होऊन परत टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट बनणार. तर त्याचसोबत तुम्हाला मी दाखवतो इकडचा नॅशनल टॉवर्स, त्याच्यानंतर इकडची नॅशनल बँक, त्याच्यानंतर रोड ट्रान्सपोर्टेशन बिल्डिंग, त्याच्यानंतर ही त्यांची पोलीस स्टेशनची बिल्डिंग आहे. मागची बिल्डिंग ही नवीन आहे. आता जी पहिली बिल्डिंग तुम्ही बघताय ती जळून खाक झालेली आहे. एकदा फायर इन्सिडेंट झाला होता, त्यामुळे त्यांनी त्यांची सेकंड बिल्डिंग त्याच्या मागे बनवलेली आहे. आणि त्यानंतर हा एक शॉपिंग मॉल आहे छोटासा, परपुस्तकान कौलालंपर. आणि इथे त्यांची फ्लॅग सेरेमनी होते दरवर्षी. तुम्ही पाहू शकता किती उंच ठिकाणी फ्लॅग आहे. तर इकडे त्यांची फ्लॅग सेरेमनी होते मंडळी. तर खूप छान असं वातावरण आहे. खूप सारे टुरिस्ट इथे आलेत आणि पिक्चर्स वगैरे घेत आहेत. तर जर तुम्ही मलेशियाला व्हिजिट करता तर हा एक चांगला फोटोसाठी खूप चांगला पॉईंट आहे इकडे. तर मंडळी, जर मलेशियामध्ये तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की इथे व्हिजिट द्या आणि खूप प्रकारचे फोटोज तुम्ही घेऊ शकतात. खूप चांगली अशी ब्युटी सिनरी इकडे आहे, पाहू शकता तुम्ही चारी बाजूला. आणि सगळे टुरिस्ट जण आपापला आनंद घेतो. मंडळी, मी इकडे आलेलो जादी बॅथक म्हणून. तर हे यांचं एक म्हणतात ना ट्रेडिशनल हँडक्राफ्टेड आर्ट जी आहे, त्याने ज्या गोष्टी बनवल्या जातात त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. पण आतमध्ये अलाउड नव्हतं शूटिंग करायला, त्यामुळे मी जास्त शूट करू शकलो नाही. पण तुम्हाला बाहेरून दाखवतो. आज तो जादी बॅथक सिन्स 1976 हा हँडक्राफ्टेड शॉपिंग मॉल आहे त्यांचा. त्याच्यामध्ये हाताने बनवलेल्या सर्व गोष्टी आहेत. आणि मी ही छोटीशी कॅब घेतलेली, तर इंडोनेशियाला मी जाणार आहे. तर ही हँडक्राफ्टेड कॅब खूप छान होती, खूप मस्त म्हणजे ट्राय करून वाटते की नाही मारी. आता बालीला मी जाणार आहे, तेव्हा मी ट्राय करेन. तर मी आलो डिलाईस चॉकलेट किंगडम. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे बेल्जियम चॉकलेट, तुमचे ऑथेंटिक चॉकलेट आणि प्लस वायग्रा चॉकलेट पण तुम्हाला पाहायला मिळतं. हे बघा, हे चॉकलेट ट्री आहे मंडळी. आणि ह्या चॉकलेटच्या बिया आहेत त्या, ह्याच्यापासूनच चॉकलेट बनलं जातं. तर चला तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो मी. These are seeds. This is called Papadali, the Vaigera. The bitter one. ओके. Local Papadali. Vaigera. हे बघा And मंडळी, they have chocolate, dark chocolate, chocolate powder, and durian chocolate. Also durian. And they have chili chocolate. Famous one is blackberry. So like you buy one mean very expensive. You buy 2-3 rupees. मंडळी, थिरामासू चॉकलेट आणि त्याच्यानंतर फायग्रा चॉकलेट आणि चिली चॉकलेट पण तुम्ही पाहू शकता. या सगळ्या चॉकलेट इथे आहेत. आता मी टेस्ट करणार आहे एखादा. तर मंडळी, आतमध्ये कॅमेरा अलाउ नव्हता, तरी मी वर्टिकल काही शूट्स घेतले ते तुम्हाला दाखवेन. खूप प्रकारे चॉकलेट होते. चिली चॉकलेट होतं, त्याच्यानंतर आल्मंड चॉकलेट होतं, तिरामासू चॉकलेट होतं आणि फणसाचं इकडे चॉकलेट आहे. डीवरून त्याचं नाव विसरलो मी. तर ते पण चॉकलेट खूप छान आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तर मी हे चॉकलेट घेतलेलं आहे. वायग्रा चॉकलेट पण होतं इथे, पण आता बॅगेज अलाउन्स जास्त माझ्याकडे नाही, त्यामुळे मी घेतलेलं आहे. त्यामुळे छोटं टेस्टिंगसाठी मी घेतलेलं आहे.